आजच्या दिवसभरातली महत्त्वाची बातमी ते म्हणजे नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंची पाठराखण केल्यानंतर संतोष देशमुखांचं कुटुंब भगवानगडावर दाखल झालं। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींविरोधातले पुरावे त्यांनी नामदेव शास्त्रींना सादर केले। नामदेव शास्त्रींनी आमची बाजू समजून घ्यायला हवी होती अशी भूमिका वैभवी देशमुख यांनी मांडली। तर देशमुख कुटुंबाला पाठिंबा देणाऱ्यांना जातीयवादाचं लेबल लावू नका असं आवाहन धनंजय देशमुखांनी केलंय। भगवानगडावर नेमकं काय काय घडलं पाहूया। आमच्या क्षेत्रात इतका त्रास सहन करणारा असता तो मोठा संत झाला असता। हे प्रकरण केलं, निघून हत्या केली, त्यांची मानसिकता का बिघडली, मीडियाने का नाही दाखवलं? धनंजय मुंडे खंडणी करून जगणारा माणूस किंवा गुन्हेगार नाही आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडे सर्वांच्या टीकेचे धनी झाले। अपवाद फक्त भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री। धनंजय मुंडेंची पाठराखण करणाऱ्या मारेकरांची मानसिकता तशी का झाली याचा शोध घेण्याचा सल्ला देणाऱ्या नामदेव शास्त्रींना भेटण्यासाठी संतोष देशमुखांच्या कुटुंबानं भगवानगड गाठला। सुरुवातीला संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय यांनी नामदेव शास्त्रींना आरोपींची पार्श्वभूमी अधोरेखित करणारे पुरावे सादर केले। हे जे गुन्हे 40-50 हे आरोपीवर सगळ्या ह्याच्या अपोजला हे साहेब तुम्ही बघायचा हे तुमच्या पोलीस प्रशासनानं प्रभारी अधिकारी पोलीस स्टेशन केज यांनी हे प्रमाणपत्र आपल्याला दिलेलं आहे। अख्ख्या गावाचे पण गुन्हे ह्याचे अर्धे पण नाहीत किंवा जे आहेत ते किरकोळ आहेत। शेतीचा वाद म्हणजे कुठंतरी काहीतरी थोडीफार किरकोळ अशा ह्याचं प्रमाणपत्र पोलीस प्रशासनानं दिलेलं ह्या डिपार्टमेंटनं दिलेलं आहे मसाजोगला। आणि गावाला 19 पुरस्कार या माध्यमातूनच मिळालेले आहेत सगळे। म्हणजे हे पण खूप महत्त्वाचा विषय आहे। कुठलीही गुन्हेगारी वृत्ती नाही, त्या लोकांचा आपल्याला कधी संबंध नव्हता आला। त्यांनी फक्त एकदा विचार करायला पाहिजे होतं किंवा इतका 15 वर्ष सरपंच राहणाऱ्या माणसाला एकदा भेटावं। देशमुख कुटुंबानं कधीच जातीयवाद केला नाही हे स्पष्ट करताना त्यांनी जमीन कसणारे मुंडे आणि देशमुखांचे कसे ऋणानुबंध आहेत हे सांगण्याचा प्रयत्न केला। 22 वर्षापासून मनोहर मुंडे नावाचे माळकरी होते। त्यांची 4 मुलं, एक मुलगा पुण्याला, 3 मुलं तिथं आपली शेती करायला। आत्तापर्यंत 2003 पासून आत्ता 22 वर्षापर्यंत त्यांनी जे पिकवलं आहे ते आपण खातो। त्याचं 4 किलो वेट कमी झाले अन्न वारल्यापासून। जर इथं देशमुख कुटुंबीय जर जातीवाद करत असतं तर कमीत कमी ही घटना घडल्यावर तरी कुठंतरी दिसलं असतं की ह्यांनी कोणीतरी त्यांनी जातीवाद केला किंवा आपण। त्रास जास्त होतोय कशाचा की एका दलित बांधवाला वाचवायला गेलेला भाऊ आपला त्यांनी तिथं जात नाही बघितली। एक आपला 22 वर्षापासून वंजारी समाजाचा जो आमचा माणूस आहे त्याच्यासोबत दुसरी पिढी आमची संपत आली। संतोष देशमुखांचं म्हणणं सविस्तर ऐकल्यानंतर आरोपींना माफी मिळणार नाही अशी ग्वाही नामदेव शास्त्रींनी दिली। आरोपींना आम्ही माफ करणार नाही, आरोपीला आम्ही पाठीशी घालत नाही। आम्ही भगवान बाबाच्या गादीवर बसून आम्ही शब्द देतो तुम्हाला, आरोपीच्या पाठीमागे भगवानगड नाही, संतोष देशमुखच्या पाठीमागे आपला गड राहणार आहे। तुम्ही काही चिंता करू नका, तुम्ही गडाचेच आहेत। संतोष देशमुख कुटुंबाला पाठिंबा देणाऱ्या नेत्यांना काहींनी जातीयवादाचं लेबल लावलं। तसंच धनंजय मुंडेंनी देखील विशिष्ट समाजावर अन्याय होत असल्याची भावना बोलून दाखवली होती। हाच मुद्दा नामदेव शास्त्रींसमक्ष धनंजय देशमुखांनी उपस्थित केला, तर वैभवी देशमुख यांनीही हाच मुद्दा अधिक प्रकर्षानं पुढे नेला। पहिल्या दिवसापासून आत्तापर्यंत विविध लोकप्रतिनिधी आहेत, जिल्ह्यातलेच नव्हे तर जिल्ह्याच्या बाहेरचे अख्ख्या महाराष्ट्रातले सगळे लोकप्रतिनिधी, तुमची पोलीस यंत्रणा सगळी या न्यायाच्या भूमिकेत आहे आणि न्याय मागत आहे। तर त्याच्यामध्ये त्या लोकप्रतिनिधीला जर जातीवादी म्हणण्यात आलं तर मग न्यायाच्या दिशेने येणारे ते लोक परत येतील का न्यायाच्या भूमिकेत? नाहीत येणार। जातीवाद न करता खऱ्या आरोपीला शिक्षा व्हावी हे या भगवानगडाच्या गादीवर माझं सांगणं आहे। याच्या अतिरिक्त जे काय आहे आम्ही बसून बोलू। आरोपींचं ज्यांना समर्थन करायचे त्यांनी निश्चित करा, आम्ही त्यांच्या बाबत काही बोलत नाहीत, पण याच्यामध्ये कुठे जातीवाद आणतायत आणि ज्यांना आरोपीची पाठराखण करायची तेच जातीवाद काढतायत। माझ्या वडिलांनी जसं मला समजतंय तसं माझ्या वडिलांनी कोणतं जातीवाद केला नाहीये। आता सगळं चाचाने सांगितलं की आमचे शेतकरी सुद्धा हे वंजारी हेच आहेत, त्यांचं सुद्धा अण्णा मुंडेच आहे। पण आम्हाला एक असं याची खंत वाटते की जो माणूस जसं दलितांना वाचवण्यासाठी गेला त्यांनी कधी जातीवाद न केला, त्याच्यामध्ये न्याय मिळवण्यासाठी असे वेगवेगळे फाटे का फुटतात? धनंजय मुंडेंना पाठिंबा देणाऱ्या नामदेव शास्त्रींवर टीका होते। महंतांचा धोम्यगडाच्या भगवानगडाच्या आपण जो आदर करतो
तो आमच्या मनात कायम राहावा त्यांच्याबद्दल. त्याच्यामुळे उगाच डवचू नाही इकडची तिकडं स्वतःचं चूक झाकवायसाठी. झालंय तुमच्याकडून मान्य करावं. झालंय बोललाय तुम्ही की खून करणाऱ्यांचं समर्थन झालेलं आहे. एक प्रकारची एक समूह एका बाजूनं वेगळ्या मार्गाने नेण्याची भाषासुद्धा झालेली. एक नवीन अंक जातीवादाचा या राज्यानं नव्यानं बघितला. म्हणता येतं बाबाजी येतं, त्यांना मानलं पाहिजे, बोललं पाहिजे नाही कधी. हे आता त्यांचं दोषच नाही बाबाजीचा. हे घडून आणतं हे घडून आणतं धनंजय मुंडे घडून आणतो हे खरं आहे. त्यामुळे त्यांना दोष देण्यात मजा नाही. सगळं धनंजय मुंडे करतो. पण जरी किती भक्कम बाजू असली तरी दुसरी बाजूसुद्धा पक्की आहे हे बी ध्यानात ठेवायचं. संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 50 पेक्षा अधिक दिवस लोटले. वाल्मिक कराडवर झालेले गंभीर आरोप, वाल्मिक कराडवरून धनंजय मुंडेंवर झालेली टीका, त्यानंतर वाल्मिक कराडची नाट्यमय शरणागती, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी वाढलेला दबाव आणि त्यानंतर नामदेव शास्त्रींनी केलेली धनंजय मुंडेंची पाठराखण ही वेगवेगळी वळणं घेतल्यानंतर हे प्रकरण आता जातीयवादाच्या मुद्द्यावर येऊन ठेपलंय. गोविंद शेळके, एबीपी माझा, बीड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.